जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 83वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, ध्यान करू. प्रार्थना झाल्याबरोबर डोळे उघडू नका, आपण लगेच ध्यान पण करू आणि त्यानंतर या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी शांतपणे बसा, डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवूया. गुरूंकडे, वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करू. आपलं सगळं वागणं, आपलं सगळं आचरण, आपलं पूर्ण अस्तित्वच हे त्यांचंच प्रकटीकरण असावं. त्यांनीच ह्याच्यातून व्यक्त व्हावं. प्रत्यक्ष चैतन्यच शरीर रूपाने किंवा कुठल्या तरी पात्राच्या रूपाने, मग ते कोणी संत असतील, वसिष्ठ ऋषी असतील, कोणी गुरु असतील, इथे प्रकट होतं. हे चैतन्यच म्हणजे शिव, ते गुरु म्हणजेच ते चैतन्य, शिवतत्व किंवा जे काही त्याला नाव असेल ते, जे सदा निर्विकार, निरपेक्ष, सदा आनंदी, चैतन्यमय असा आहे. तसंच हा जो कोणी मी आहे तो व्यक्त व्हावा, हीच इच्छा, हीच प्रार्थना. आरामात स्वस्थ बसा, डोळे बंद ठेवा, हात गुडघ्यांवरती, मांड्यांवरती ठेवा, आकाशाकडे असू द्या. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती. संपूर्ण लक्ष श्वासावरती. त्याची अगदी बारीक बारीक हालचाल, तिच्याकडे लक्ष देऊया. मनात काही भावना असतील, विचार असतील, त्यामुळे या श्वासाच्या गतीवर कसा परिणाम होतो तिकडेही थोडं लक्ष देऊ. श्वास आणि मन एक दुसऱ्याला पूरक आहेत. श्वास स्थिर होत गेला की मन पण स्थिर होतं. मन स्थिर होत गेलं की श्वास सुद्धा स्थिर होतो. हे असे एक दुसऱ्याला शांत करत करत आपल्याला स्थिर व्हायला मदत करतात.
ज्ञानाच्या माध्यमातून मन स्थिर करता येतं. प्राणायामच्या माध्यमातून श्वास स्थिर करता येतो. श्वासावर नुसतं लक्ष दिलं तरी तो आपोआप स्थिर होतो. मुळात श्वासाकडे लक्ष देणं, हे लक्ष देणं म्हणजेच त्या मनाला थोडं शांत करणं. अनेक गोष्टींकडे भरकटलेलं मन हे जेव्हा श्वासावरती लक्ष देतं तेव्हा ते मन आपोआप शांत होतं. श्वासाकडे बघायला लागल्यावर श्वासही उत्तम प्रतिसाद देतो आणि श्वास सुद्धा शांत होतो. त्यामुळे मन आणखी शांत होतं. पण श्वासाकडे लक्ष द्यावं हे ज्ञानच. आपल्या श्वासाकडे बघा, त्याचा पूर्ण प्रवाह बघा. कुठे वेदना होत असतील, कुठे जड वाटत असेल तर थोडा श्वासावरती नियंत्रणाचा प्रयत्न करा. त्याची गती आणखी कमी करायचा प्रयत्न करा. बघा कुठे परिणाम जाणवतो. श्वास घेताना सोडताना शरीराच्या विशिष्ट भागांकडे लक्ष नेता येतं का हे पहा. आणि त्या भागात या श्वासाचं अस्तित्व जाणवतं का तेही पहा. हा श्वास जरी नुसता प्राण आणि अपान या रूपाने आत बाहेर करतो आहे तरी तोच बाकीचे प्राण म्हणून शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात संचार करतो. त्यामुळे त्याचं अस्तित्व सगळीकडेच आहे. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून द्या.
आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो आणि हळूवार डोळे उघडे. जय गुरुदेव. सध्या योग वासिष्ठामध्ये शिखीध्वज आणि चुडाला प्रकरण, त्याच्यात शरीरशास्त्राचा भाग सुरू आहे. नाडी विज्ञान, त्यानंतर प्राणायाम, प्राण यांचा संबंध, आधी व्याधी, वेगवेगळे रोग, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यासोबतच पुन्हा सिद्धींचा विषय, कुठल्या सिद्धी कशा प्राप्त होतात. आणि या सगळ्यांच्या शेवटी हे सगळं सांगितल्यावर वसिष्ठ ऋषी सांगतात, विशेष करून सिद्धींच्या बाबतीत, की या सगळ्या सिद्धींचा विषय बाजूला ठेव, ह्या कशा प्राप्त होतात ते सगळं सांगितलंय. आणि ते म्हणतात की ह्याचे पलीकडे जे योगी असतात ते केवळ आत्मज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या सिद्धी त्यांना सहज प्राप्त होतात. त्यांना मुद्दाम काही वेगळं अभ्यास करायची गरज पडत नाही. तर त्याला ज्ञानसिद्धी असं म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा इथे उल्लेख आला आहे. योगवासिष्ठच्या पूर्णत्वासाठी, विषयाच्या पूर्णत्वासाठी ते सिद्धी वगैरे हे सगळं आहे तसं मी सांगेन. मी स्वतः कधी या कुठल्या सिद्धींचा अभ्यास केला नाही. मला हवेत उडता येत नाही, की मला आकाराने छोटं होतं किंवा मोठं असे होता येत नाही. जेवढं आहे तेवढाच राहतो. पण आपलंही लक्ष या सिद्धींपेक्षा आत्मज्ञानाकडे असावं. कारण ज्यांना खरंच सुख हवं आहे, ज्यांना खरंच मोक्ष हवा आहे, ते सिद्धींच्या मागे लागत नाही. सिद्धी ह्या आपोआप त्यांच्याकडे येतात. त्यांना काही वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. आता काय काय सिद्धी येतात, कशा कशा येतात, इतक्या 8 प्रकारच्या मुख्य सिद्धी आहेत आणि बाकी अनेक प्रकारच्या उपसिद्धी असे खूप आहेत. या सगळ्या भानगडीत आपण न पडलेलं बरं. जे यायचं ते गुरुकृपेने आपण येईल. पण आपण त्यांच्याबद्दल इथे चर्चा करू निश्चितपणे. तर आधिव्याधीबद्दल आपण काल बोलत होतो. आणि या आधिव्याधीबद्दल सांगताना जे काही मनात जे काही रोग येतात त्याच्यामुळे शरीरावरती कसा परिणाम होतो हे वसिष्ठ ऋषी सांगत होते. ते म्हणाले की असं जर चित्त क्षुब्ध झालं तर त्या व्यक्तीचं मन हे थाऱ्यावर राहत नाही आणि त्याच्याकडून मग चुकीच्या घटना, चुकीच्या गोष्टी व्हायला लागतात. आणि ह्यामुळे जेव्हा क्षुब्ध म्हणजे चंचल मन, चंचल चित्त, चंचल शरीर, या सगळ्याचा परिणाम असा होतो की प्राणवायू ही आपली नेहमीची गती सोडून, वेडेवाकडे साम्य सोडून, ते मग आपल्या सगळं संतुलन सोडून वेगवेगळ्या पद्धतीने वाहायला लागतात. आणि या प्राणवायूवरतीच सगळ्या शरीराच्या संपूर्ण क्रिया चालतात. त्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम व्हायचे ते होतात. ह्या प्राणवायूमधले अनेक, याच्या माध्यमातून ज्या अनेक गोष्टी होतात त्याच्यामध्ये मुख्य आहे अन्न पचन. जर इथे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा ज्यांनी कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी कधी नाडी परीक्षा वगैरे करवली असेल तर बहुतेक वेळा आयुर्वेदाचा जो भर असतो तो असतो पचनावरती. ते सगळ्यात पहिले काय करतील तर आपल्या लिव्हरवरती, पचनावरती ते काहीतरी औषधं देऊन ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याच्यामुळे सगळ्या शरीरातले वेगवेगळे व्याधी येत असतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने जे माझं नॉलेज आहे त्याप्रमाणे सगळ्यात मुख्य म्हणजे पचनसंस्था ठीक केली की बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी ठीक होतात. आता हे कसं होतं तर याचं फार सुंदर वर्णन इथे योग वासिष्ठामध्ये केलेलं आहे. योग वासिष्ठात असं सांगितलं आहे की हे जे प्राण आणि अपान यांचं जे विरुद्ध दिशेने प्रवाह असतो, प्राणाचा प्रवाह उलट्या बाहेरच्या दिशेने, अपानाचा आतल्या दिशेने, आणि आपल्याच हृदयात खालीवर ते जात असल्यामुळे त्यांचा जो काही, जसा 2 लाकडं एकावर एक घासले किंवा गारगोट्या म्हणा किंवा आणखी दगड हे एकावर एक घासले की त्याच्यातून जशी ठिणगी उडते
तशी या वायूंच्या संघर्षातून सुद्धा, घर्षणातून इथे एक जठराग्नी हा निर्माण होतो. जी काही अग्नी निर्माण होतो त्याला जठराग्नी म्हणतात. हृदयाच्या किंचित जवळ असलेला असा हा जठराग्नी असतो. आणि याचं मुख्य कार्य आहे की हा अन्नाला जिरवण्याचं काम करतो. आता अन्न जिरवण्याचं काम करतो म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये अन्न आल्यानंतर त्या अन्नाला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात जिथे जिथे जशी जशी गरज आहे त्या रूपामध्ये त्याला बदलायचं आणि तिथपर्यंत घेऊन जायचं. हे मुख्य कार्य ह्या अग्नीचं असतं. मग हा अग्नी काय करतो, तर जसं आपण शरीरात आपल्या पोटामध्ये मुखावाटे जे काही अन्न येतं, त्या अन्नाला हा अग्नी आपल्या पोटात एकत्र आल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचा पाक तयार करतो. त्याला परिणाम म्हणा किंवा आणखी काही म्हणता येईल. आणि हे जे काही परिणाम त्याच्यावरती होत राहतात, वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात, त्याच्यातून पहिली गोष्ट जी तयार होते ती म्हणजे अन्नरस तयार होतो. ह्या अन्नरसावरती पुढे आणखी प्रक्रिया होऊन त्याचा मग पुढे रक्त तयार होतं. रक्तापासून त्याच्यावर आणखी प्रक्रिया तयार करून पुढे मांस, आपल्या शरीरातली जी स्किन आपण म्हणतो ती पुढची त्वचा, आणि त्याच्यापासून मग मेद, मज्जा, अस्थि, शुक्र असे काही 7 प्रकारचे धातू यांनी म्हटलेले आहेत. तर यांना शरीरातले 7 धातू असं म्हणतात. हे 7 धातू आपले तयार झाल्यानंतर मग आपलं शरीर त्याप्रमाणे घडत जातं. म्हणून जे काही अन्न खातो आपण लहानपणापासून ते पचत जाऊन शरीर वाढवणं, त्याचे वेगवेगळे परिणाम करत जाणं, हे सगळं काही जे कार्य असतं हे या मुळात या जठराग्नीमुळे. हा अग्नीच या सगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्य करत जाऊन आपल्या शरीराला जे काही पुरवायचं असतं ते पुरवत असतो. आता हाच वायू अग्नीच्या रूपातून स्वतःला सगळीकडे संघर्षण करून किंवा घर्षण करून स्वतःलाच तो व्यक्त करत असतो. आणि प्रत्येक धातूला जिरवत पचवत शेवटच्या धातूचा पूर्ण संपेपर्यंत, परिपाक होईपर्यंत त्या अग्नीला प्रकट करण्याची त्याची ही क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे प्राण आपला क्रम, आपली गती जर सोडायला लागला, आपण जसं म्हटले की प्राण बिघडला, तर त्याच्यामुळे हा जो जठराग्नी आहे हा सुद्धा आपलं कार्य व्यवस्थित करू शकत नाही. तो सुद्धा कमी किंवा जास्त उत्पन्न होतो. आणि हा कमी जास्त उत्पन्न झाला तर त्याच्यामुळे अन्न पचायला मग दोष होतात. मग अन्न न पचणं किंवा अति पचणं किंवा कितीही खाल्लं तरी सगळं पचून जाणं किंवा मग व्यवस्थित न पचणं, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाच्या गोष्टी आहेत पोटाशी रिलेटेड, अन्न पचनाशी, नुसतंच पोटाशी नाही पण त्याच्या पुढचं या सगळ्या अन्नाचं व्यवस्थित त्या 7 धातूंमध्ये बदल होणं, त्यांचं कन्व्हर्जन होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नीट होत नाही. आणि ह्या नीट न झाल्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये रोग व्हायचे, हे जे अन्न संपूर्ण पचवून त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया ही जर व्यवस्थित नाही झाली तर मग दोष निर्माण होतो. आणि हा दोष, कारण हे अन्न न पचलेलं शरीरातच राहतं आणि मग तोच पलीकडे व्याधीला कारण होतं. हा प्रवाह एकदा पुन्हा लक्षात घ्या की चंचल मन असेल, चंचल मन, चंचल शरीर, ह्याच्यामुळे वायू बिघडला, या वायूंचं जे काही घर्षण आहे ते बिघडलं, त्या घर्षणातून होणारा निर्माण होणारा अग्नी हा कमी जास्त होतो. आणि हा कमी जास्त झाला तर त्याच्या माध्यमातून जे काही अन्न पचायला पाहिजे, कारण अन्न ते सगळं अन्न आणि 7 धातू तयार करण्याचं, अन्नरस आणि 7 धातू तयार करण्याचं कार्य हे या अग्नीचं असतं. ते कार्य बिघडलं, मग हे धातू जर बिघडले शरीरातले तर कुठे ना कुठे काही ना काही व्याधी त्याची निर्माण होत असते. आता ही व्याधी 2 प्रकारची आहे. एक म्हणजे साधारण आणि दुसरी अतिशय दृढ, म्हणजे कठीण. साधारण काय आहे तर भूक लागणं, तहान लागणं, ही जशी शरीराची गोष्ट आहे. आपल्याच परिवाराबद्दल, संपत्तीबद्दल थोडीशी त्यांची लालसा असणं, त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटणं किंवा आणखी काही बाकीच्या गोष्टी असतात. तर या साध्या व्यावहारिक आहेत त्या साधारण व्याधी म्हटलेल्या आहेत. आणि त्याच्या पलीकडे ज्या अगदीच जन्म, मृत्यू आणि बाकीच्या विकारांसाठी जे कारण आहेत त्यांना सार म्हणजे अतिदृढ व्याधी, अतिशय कठीण अशी व्याधी म्हटलेली आहे. आणि आपल्याला जी काही समजा भूक लागली असेल तर खायला मिळालं, तहान लागली असेल प्यायला मिळालं, आपलेच परिवारजन आपल्याला मिळाले, तर जी साधारण व्याधी आहे ती आपली शांत होते, ती तृप्त होऊन जाते. आणि त्याच्यापासून समजा काही मानसिक, आपल्या जे काही भूक असेल, मानसिक भूक जरी भागवली तरी सुद्धा
या छोट्या छोट्या व्याधी या नष्ट होऊ शकतात. परंतु सार नावाची जी दृढ व्याधी आहे की जी अतिशय कठीण आहे, ती मात्र आत्मज्ञानाशिवाय दूर होत नाही. आणि एकदा जर सार व्याधीचा निराश झाला, असं म्हटलंय की ही जी मोठी व्याधी गेली तर त्याच्याबरोबर जसं पुरामध्ये मोठे छोटे सगळेच निघून जातात, तसं मोठं गेलं की छोटंही हे निघून जातं. तर या साधारण व्याधी पण या होत नाही, कारण याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला सगळंच कळलं आहे. मग तो या छोट्या छोट्या व्याधींमध्ये, छोट्या छोट्या रोगांमध्ये अडकणार नाही. आता यांना दुरुस्त कसं, यांच्यावर उपचार काय काय असतात तेही इथे सांगितलेले आहेत. मी ह्या सगळ्या गोष्टी एक एक जशा सांगितल्या तशा कव्हर करतो आणि त्याच्यानंतर याचा सारांश आपण थोडा बघू. फार इंटरेस्टिंग असेल. तो जो काही या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण एक सहज काढू शकतो. अतिशय कॉमन सेन्सची गोष्ट आहे, पण हे कळेल की योग वासिष्ठामध्ये इतक्या खोलात जाऊन का सांगितलंय. आणि जे अभ्यास करतात त्यांनाही कमीत कमी इतकं तर ज्ञान निश्चित होतं की मी काल जो विषय म्हटला की आपली संस्कृती, आपले शास्त्र यांचा आदर हा केला जायला हवा. तो का व्हावा ते इथे सहज लक्षात येईल. आणि काही अनेक ज्यांना कोणाला रिसर्च करायचं आहे त्यांनी या विषयांवरती जरूर रिसर्च करा. भरपूर टॉपिक्स आहेत, म्हणजे ते विज्ञानाशी संबंधित आहे, आरोग्यशास्त्राशी संबंधित आहे, करता येईल त्याच्यावर. तर ज्या काही सामान्य व्याधी असतात त्या तात्पुरत्या छोट्या छोट्या कारणाच्या असतात आणि त्याच्यावर थोडेसे वैद्यकीय उपचार केले किंवा काही मंत्र, यंत्र, रत्न यांच्यामुळे, या प्रयोगांमुळे साधारणपणे छोट्या छोट्या औषधांनी ते साध्या व्याधी बऱ्या होऊन जातात. त्यांना काही विशेष करायची गरज नाही. याच्यामध्ये एक मंत्रांचा उपचार, सहज प्रश्न येतो की खरंच मंत्रांनी परिणाम होतो का. अनेकांना असं वाटतं मंत्र म्हणजे काय, त्यांनी काय होतं. तर याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली की हे जे जसे औषधं आपल्या शरीरावरती परिणाम करतात तसे मंत्रसुद्धा शरीरावरती परिणाम करतात. ज्यांना कोणाला संशोधन करायचं आहे त्यांनी हे जे आपले बीजाक्षर आहेत, यम रम लम वम, हे जे सगळे काही बीजाक्षर आहेत, बीजमंत्र आहेत, त्या अक्षरांचा त्यांचा शरीरावरती काय परिणाम होतो ह्याचा विचार जरूर करावा. इथे जसं म्हटलंय की रम हे अग्नीचं बीज आहे, यम हे वायूचं बीज आहे. तर असे वेगवेगळे अक्षर हे वेगवेगळ्या पंचमहाभूतांशी संबंधित आहे आणि शरीर हे पंचमहाभूतांचं आहे. त्याच्यामुळे जसं मंत्रांचा परिणाम हा पंचमहाभूतांवरती होत असेल तसाच तो आपल्या शरीरावरतीही होतो. अनेकांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. मंत्र म्हणून पाण्याचं फॉर्मेशन, पाण्याचं जे असं स्थिर पाणी आहे त्याच्यावरती मंत्रांचा प्रयोग केला आणि त्या पाण्याचं मग मॉलिक्युल स्ट्रक्चर्स बघितले, त्याच्यातले त्यांच्यात जे फॉर्मेशन झालेले, जे काही आकार तयार झाले ते एका विशिष्ट पद्धतीचे होते. दुसरे कुठले गाणे लावले किंवा काही केलं तर त्यांचा आकार वेगळा झालेला होता. हे असे अनेक प्रयोग अनेक वेळा झालेले आहेत आणि हे लक्षात आलं की या पंचमहाभूतांवरती, आपल्या शरीरावरती जे या पंचमहाभूतांपासून बनलं आहे त्याच्यावरती या गोष्टींचा निश्चितपणे परिणाम होतो. आणि म्हणून मंत्रांचा हा सूक्ष्म परिणाम आपल्यावरती होत असतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मंत्रांचा जप हा कायम करत राहावा. शरीर त्या निमित्ताने व्यवस्थित राहायला मदत होते. ओम नमः शिवायचं मला माहीत नाही काय आहे, पण सगळे गुरुजन सांगतात याचा जप करत राहा, तो जरूर करत राहावा. श्रीराम जयराम जय जय राम ह्याच्यामध्ये र अक्षराचं फार प्राबल्य आहे, त्याचा जप करायला सांगतात. इनफॅक्ट ज्यांना माहिती असेल, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना रामरक्षा मुद्दाम म्हणायला लावतात जास्त, कारण त्या रामरक्षामध्ये रचं सारखं त्याला काय म्हणतात, त्याचे उच्चार खूप आहेत, रचं प्राबल्य जास्त आहे आणि त्याचं काही कारण असेल की का म्हणायला सांगतात, पण काहीतरी आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होत असतो. आणि हे जे सगळे अक्षररूप मंत्र आहे त्या त्या भावनेने जर प्रयोग केला तर आपल्या शरीरातले जे मूलद्रव्य आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये एलिमेंट्स म्हणतील, पंचमहाभूत म्हटलेलंच आहे, परंतु आणखी काही आपल्या शरीरामध्ये लोह असतं किंवा बाकी जे काही घटक असतील त्या सगळ्यांवरती त्यांचा काही ना काही परिणाम होत असतो. आणि त्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये जे काही अन्नरस व्यवस्थित पचलेला नसेल त्याच्यावरती कार्य करतील आणि त्यामुळे शरीर आणि मन या दोघांमधलेही दोष दूर करायला हे मंत्र मदत करतात. जी पंचमहाभूते स्थूल शरीराची तीच मनाची हे कारण आहेत. त्याच्यामुळे नुसतं शरीरावरती नाही, ह्या मंत्रांनी मनावरती सुद्धा परिणाम होतो. त्यानंतर आणखी या बाकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत की साधू सेवा असेल, चांगल्या साधूंच्या सोबत पुण्यकारक तप केले, उपासना केली, ह्याने सुद्धा आधी आणि व्याधी नष्ट व्हायला मदत होते.
जर चित्त शुद्ध झालं असेल तर देहामध्ये आनंद वाढतो. हे आपण नेहमी बघितलेलं आहे. जिथे आनंद शरीर असेल तर त्याचा फायदा आपल्या शरीराला निश्चितपणे होतो. असं म्हटलं हेल्दी बॉडी हेल्दी माइंड. हेल्दी माइंड हेल्दी बॉडी हे सुद्धा त्याच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. आणि जेव्हा शरीर आनंदी असेल, मन आनंदी असेल, तेव्हा हे वायू आपल्या व्यवस्थित गतीने व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे अन्नाला ते व्यवस्थित जिरवतात आणि शरीरसुद्धा रोगरहित होतं. तर अशा पद्धतीने कुंडलिनीच्या वर्णनाच्या या प्रसंगामुळे शरीर मन यांच्याबद्दल हा सगळा उत्पत्तीचा प्रकार आणि रोगांच्या उत्पत्तीचा आधिव्याधीचा प्रकार वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाला सांगितला. इथून पुढे ते सिद्धींबद्दल सांगतायत. सिद्धींकडे जाण्या अगोदर याच्यात तो विषय माझ्या वाचनात अजूनपर्यंत ह्या पुस्तकात आला नाही, पण मी तरी सांगतो, कदाचित रिपीट होईल तर होईल. ही जी प्राणशक्ती आपल्या शरीरात सगळ्या भागात सगळ्या ठिकाणी संचारित असते. आपण असं बघितलं की ह्याच श्वासोच्छवासाच्या माध्यमातून आपल्या शरीरावरती जे वेगवेगळे परिणाम कसे होतात याचा थोडासा एक पुन्हा अवलोकन करू. कारण या गोष्टीचं महत्त्व फार आहे. आजारातून किंवा आजारी न पडण्यासाठी या गोष्टी सारख्या मला बिंबवायच्या आहेत. पण त्यानिमित्ताने आपल्या मनामध्ये ही गोष्ट जर पक्की झाली ना, तर ते जेव्हा जेव्हा आपलं मन विचलित होईल तेव्हा पहिला प्रश्न हाच येईल, पटकन स्ट्राईक होईल की अरे काहीतरी गडबड आहे आणि आपण स्वतःच्याच रोगाला स्वतः कारणीभूत होतो आहोत. कुठला तरी रोग आपण स्वतःकडे ओढवून घेतो आहोत. त्यामुळे या मनाला पटकन शांत करणं आणि पटकन शांत करण्यासाठी श्वासाचा उपयोग करून घेणं हे आवश्यक आहे, हे लक्षात येईल. याच्यात जसं सांगितलं आहे की या श्वासाच्या माध्यमातून हे सारखा जठराग्नी हा अग्नी कमी जास्त होऊ शकतो आणि त्यांनी परिणाम करतो. त्याच्यामध्ये आणखी पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा हा अग्नी कमी जास्त हा श्वास कमी जास्त होतो, तर फिजिओलॉजिकली म्हणजे शरीरशास्त्राच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर आपलं शरीर साधारणपणे कसं काम करतं की आपण शरीरामध्ये श्वास घेतल्यानंतर तो ऑक्सिजन येतो, फुफ्फुसात येतो, फुफ्फुसांमधून तो हृदयात त्या सेल्समध्ये जातो, रक्तात मिसळतो आणि रक्तामधून मग हृदयात जातो. हृदय सगळं ते रक्त सगळ्या ठिकाणी शरीरामध्ये पसरत असतं, पंपिंग करत असतं. शुद्ध रक्त ते पाठवतं, अशुद्ध रक्त घेतं आणि मग ते पुढे त्याच्यातून काय काढायचं ते उच्छ्वास घेऊन पुढे बाहेर फेकलं जातं. आता इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे. आपल्या शरीराला जेवढ्या नाड्या आहेत ज्याच्यातून हे रक्त प्रवाहित होत आहे आणि आपण असंही बघितलं की ह्या रक्तालाच पुढे आणखी त्याचे वेगवेगळे धातू होऊन ते शरीरामध्ये किती सूक्ष्म स्वरूपात का होईना पण पोषण करत असतं. आता जर मन हे विचलित झालं असेल तर त्यांनी श्वास विचलित होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. हा श्वास विचलित झाला तर अगदी सोपी गोष्ट, हे जे काही ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो आहे ते सुद्धा नियमितपणे मिळायच्या ऐवजी अनियमित व्हायला लागतं. कारण ऑक्सिजनचं येणं आणि जाणं, कार्बन डायऑक्साईडचं बाहेर पडणं, ह्या गोष्टी सुद्धा अनियमित होतात. ह्या जर अनियमित झाल्या तर त्याच्यामुळे जे हृदयाचं पंपिंग आहे, जे काही आपलं रक्त इकडे तिकडे ते पसरवत असतं ते सुद्धा अनियमित होऊ शकतं. आणि हे जे अनियमित होतं त्याच्यामुळे काही नाड्यांना रक्त कमी किंवा काहींना जास्त असा प्रकार होऊ शकतो. आणि असा जर प्रकार झाला तर त्या निमित्ताने त्या भागामध्ये त्या ज्या नाड्या आहेत काही फुलतील किंवा काही आकुंचन पावतील. कारण एखाद्या नाडीमध्ये खूप जास्त रक्त अचानक फ्लो करायला लागलं तर ती मोठी व्हायला लागेल आणि शरीरात तर रक्त लिमिटेडच आहे. तर एका बाजूला रक्त जास्त गेलं तर दुसऱ्या बाजूला रक्त कमी होईल. तर त्याचा परिणाम की त्या नाड्या या थोड्याशा अशा त्याला काय म्हणतात आपण आकुंचन पावतील. ही साधं लॉजिक आहे. म्हणजे पाण्याच्या 2 नळ्या घ्या, एकीकडे जास्त केलं तर दुसरीकडे ते कमी होतं. हा सिंपल त्याचं लॉजिक. ह्या पद्धतीने आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो. आता हे जर प्रदीर्घ काळ चालत असेल तर ज्या नाड्यांमध्ये अशा प्रकारे, कारण श्वास सतत चाललेला आहे, ज्या नाड्यांमध्ये हे वारंवार अशा प्रकारची गोष्ट होतात तिथे रोग निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी प्राणशक्ती आहे हीच प्राणशक्ती या श्वासाच्या माध्यमातूनही म्हटलंय. हाच श्वास जेव्हा प्राण अपान व्यान उदान समान या रूपाने
सगळीकडे आपलं आपलं कार्य करत असतो. हा समान म्हणून या प्राण आपणला बॅलन्स करतो, व्यान म्हणून सगळ्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रवाहित करतो. याचा अर्थ प्राण संपूर्ण शरीरामध्ये कार्य करतोय. आता जर हा श्वास बिघडला तर प्राण बिघडेल. प्राण बिघडला तर आपण बघितलं की कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये काही काही त्याचं कार्य त्या ठिकाणी तो अडचणीत येऊ शकतो. अडचणीत आला म्हणजे काय, तर तिथे पुरेशी शक्ती न पोहोचणं किंवा अति त्याचा प्रवाह होणं, आणि त्याच्यामुळे सुद्धा या नाड्यांवरती आपण ज्या 72,000 नाड्यांची गोष्ट केली आहे त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रकारची व्याधी ही निर्माण होऊ शकते. म्हणून या बाबतीत आपल्या श्वासावरती नेहमी सजग राहावं. माझा श्वास कसा चालला आहे, श्वासावरती लक्ष असेल. मगाशी जसं ध्यान करताना सांगितलं की श्वासावरती लक्ष देणं म्हणजे पहिले ज्ञान हवं, की कुठेतरी भटकणारं मन हे श्वासावरती आल्याबरोबर त्या ठिकाणचं त्याचं दुर्लक्ष होतं आणि ते श्वासाकडे लक्ष द्यायला लागतं. त्याबरोबर मन शांत होतं, कारण आता मनाला चंचल करणारे बाकीचे जे काही विषय असतील, जे काही मनाला हलवणारे, क्षुब्ध करणारे, चिडवणारे गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मन आपलं श्वासाकडे येतं. श्वासही लगेच प्रतिसाद देतो आणि तो म्हणतो अच्छा मन माझ्याकडे बघताय, चला मी मनाला प्रतिसाद देतो. श्वास हळूहळू स्थिर होतो आणि हा स्थिर झाला की जे आपलं हे शरीरशास्त्र आतापर्यंत आपण याची चर्चा केली त्याच्या माध्यमातून आपल्याच आरोग्याला योग्य अशा पद्धतीने तो कार्य करायला लागतो. एक गोष्ट लक्षात घ्या, मन श्वास या माध्यमातून जर शरीर बिघडू शकतं तर ते सुधारू सुद्धा शकतं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे आजार झालेले आहेत, परंतु योगिक क्रिया असतील, प्राणायाम असतील, ध्यान असतील, ह्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधींवरती विजय मिळवलेले आहेत. आणि ही काही फार मोठी गोष्ट नाही, हा अनेकांचा अभ्यास आहे की त्याच्यामध्ये ध्यानात सुद्धा, मी ध्यानाचं महत्त्व का वारंवार सांगत असतो, तर ध्यानात सुद्धा जेव्हा आपलं मन हे पूर्ण शून्य होतं, आपल्या श्वासाकडे सुद्धा लक्ष नसतं, पण जर कोणी सहज बघितलं तर श्वास इतका स्थिर, इतका संथ असतो की त्याचे जे परिणाम आपल्या शरीरावरती सकारात्मक दृष्टीने व्हायला हवे ते सहज आपोआप होतात, आपल्या लक्षातही येत नाही. अनेक लोकांना अनेकांनी डॉक्टरांनी सांगितलं असतं की हे बरं होण्यासारखं नाही, याच्या पलीकडे तुम्हाला आता असंच राहावं लागेल वगैरे, परंतु त्यांनी जेव्हा या योगशास्त्राचा अभ्यास केला, त्यांनी जेव्हा ध्यानाची प्रक्रिया अनुभवली, त्याच्यातून ते गेले, तेव्हा त्यांना शरीरात बदल झालेले जाणवले. तर ते का असतील, तर शरीर हे निश्चितपणे बदलू शकतं. अनेक लोक मानत नाही, पण अनेक लोक त्याच्यावरती म्हणतात की नाही, हे वाटायला अशक्य वाटतं, याच्या पलीकडे होऊ शकतं. योगशास्त्राच्या दृष्टीने बघाल तर शरीरामध्ये, कारण अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं तर हे सगळं एकच तत्व आहे. त्याच्यामुळे आपण शरीर, आपल्या मनाने शरीर निर्माण केलेलं आहे, त्या मनाने शरीराला पाहिजे तसं घडवता येतं, त्याच्यात हवे तसे बदलही घडवून आणता येतात, एवढी शक्ती मनामध्ये निश्चित आहे. कोणी म्हणेल परमनंटली डॅमेज झालंय, रिकवर होऊ शकत नाही, कदाचित ते करूही शकतील. काय आत्म्याच्या आणि आत्मज्ञानाच्या बाबतीत काहीही अशक्य नाही, कारण शेवटी मनाने शरीराला निर्माण केलं आहे. तर असं एक शास्त्र आहे. आता याच्यात, आणि म्हणून ते लोकांच्या जीवनात मिरॅकल्स येतात, चमत्कार दिसतात की असं कसं झालं, हे कसं झालं. ते अध्यात्माच्या दृष्टीने काही विशेष नाही, या गोष्टी होतात. म्हणून पुन्हा पुन्हा आग्रह करेल, आपल्या श्वासावरती जास्त लक्ष ठेवा. हे जग हे लक्ष देण्याच्या योग्यतेचं नाही आहे. इट इज नॉट वर्थ इट. त्या गोष्टीमध्ये अडकवावं, स्वतःला चिडचिड करावी आणि आपलं शरीर आणि जीवन खराब करून घ्यावं, त्याच्यात विशेष अर्थ नाही. त्याच्यामागे न लागता स्वतःकडे बघा. यापुढे वसिष्ठ ऋषी सिद्धींचं विज्ञान सांगतायत आणि याच्यात त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या सिद्धी सांगितल्या आहेत. त्या सिद्धी आपण बघू. मी मुळात त्यांच्यावरती जास्त भर देणार नाही, कारण पुन्हा एक सामान्य किंवा जे पहिल्यांदा ऐकतायत त्यांना अशीच क्युरियोसिटी होईल की सिद्धी कशी प्राप्त करायची, ती सिद्धी कशी प्राप्त करायची, आणि ती आपल्या मार्गामध्ये अडथळा आहे अशा प्रकारची इच्छा होणं, अशा प्रकारचं मन भरकटणं. त्यामुळे केवळ एक औपचारिकता म्हणून मी इथे सिद्धींबद्दल जी पुस्तकात दिलं आहे ते तसंच्या तसं सांगेन. ही जी प्राण या नावाची कुंडलिनी आहे, ही 8 तत्वांनी बनलेल्या सूक्ष्म देह धारण करणाऱ्या जीवाला असं म्हटलं. पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार ह्याच्यापासून असे जे 8 म्हटलं त्याला पुरेष्टक पण म्हणतात. तशा पद्धतीने हा जो सूक्ष्म देह आहे त्या जीवाला ती सपोर्ट करणारी, त्याचा आधार म्हणून ही कुंडलिनी आहे. आणि याच्यामध्ये आपण
जेव्हा श्वास घेतो पूरक, तर हा श्वास आपण नाकातून घेऊन आपल्या शरीरामध्ये खाली ओढून घेऊन शरीरामध्ये छातीपर्यंत आणतो. तर हा जो भाग आहे याला कासवासारखी आकाराची ही नाडी आहे, तिला कूर्मनाड असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये हा श्वास आपण स्थिर केला आणि जेव्हा आपण याला कुंभक करून त्याला स्थिर करू शकतो, तर त्याचा परिणाम म्हणून शरीराला स्थैर्य येतं आणि त्या स्थैर्याच्या माध्यमातून शरीराला बळकटी येते. त्याला पर्वतासारखं काय म्हणतात त्याला, पर्वतासारखं एक अनुभव नाही म्हणता येणार, पण पर्वताची शक्ती म्हणा तशा पद्धतीने ते स्वतःला स्थिर करू शकतात आणि त्याच्यामुळे त्याला गरिमा ही सिद्धी म्हटली, जी पर्वतासारखीच आहे, जी स्थिरता देते. कदाचित मला माहीत नाही, पण अंगद आणि रावणाच्या दरबारातला जो प्रसंग होता की अंगदला कोणी हलू शकलं नाही, तो अगदी पर्वतासारखा स्थिर होता. कदाचित गरिमा सिद्धी असेल, त्याचा उपयोग केल्यानंतर तो इतका स्थिर झाला की त्याला कोणी प्रत्यक्ष शरीराला हलवू शकलं नाही, इतके ते स्वतःला मजबूत करता येतं. त्यानंतर म्हणजे मुळात श्वास रोखून धरणं ह्यानी आपल्या शरीराला बळकटी येण्याला मदत मिळते असं थोडक्यात इथे म्हटलेलं आहे. प्राणायामचा अभ्यास करून शरीर मजबूत करता येतं, त्याचं एक छोटंसं इथे वर्णन यांनी केलं आहे. त्यानंतर ह्याच पूरकाने अभ्यास केल्यानंतर आपण जेव्हा शरीर पूर्णपणे प्राणवायूने भरतो आणि हा प्राणवायू आपण मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत त्याला स्थिर केल्यानंतर जसं आपण हळूहळू तो वरती ओढला जातो, तर ही कुंडलिनी सुद्धा वरती यायला प्रयत्न करते, ती सरळ व्हायला प्रयत्न करते. हा प्राण आपल्या शरीरातच अडून राहिल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेमुळे जसा शरीरावरती आणि मनावर ताण पडतो, तसाच तो कुंडलिनीवरती पण दाब पडतो आणि तो दाब पडल्यानंतर ही कुंडलिनी वर यायला लागते आणि त्याच्यामुळे आपले जे काही सगळे श्रम असतात ते दूर व्हायला मदत होते. ही कुंडलिनी जेव्हा अशी प्राणवायू बरोबर वरती आकर्षली जाते, तेव्हा ती आपलं वेटोळं सोडून झटकन एखाद्या काठीसारखी सरळ होते, दंडासारखी सरळ होते आणि त्यामुळे ती वर जाताना आपल्या शरीरातल्या सगळ्या नाड्यांना सुद्धा, कारण ती कुंडलिनी ही मुळात आपण बघितलं सुषुम्न नाड आणि तिथे सगळ्या आलेल्या ज्या बाकीच्या मुख्य 100 नाड्या आणि त्यांच्या उपनाड्या 72,000 उपनाड्या, त्या सगळ्या त्या कुंडलिनीपाशी आलेल्या असल्यामुळे ती स्वतः जेव्हा वरती जाते तेव्हा ती या सगळ्या नाड्यांना सुद्धा आकर्षित करून घेते आणि त्यामुळे ती अशी एखाद्या वेलीसारखी दिसते. इथे तिला सगळे वेल गोलगोल फिरला आहे आणि तिला सगळ्या बाजूला शाखा आहेत, तशा त्या नाड्या तिथे दिसतात. आणि हा पूरक केल्यामुळे सगळ्या शरीरात भरलेला जो वायू आहे हा फुग्यासारखा आपल्या शरीराला मग हलका करतो आणि म्हणून हे हलकं झालेलं शरीर भूमीपासून वरती यायला लागतं. ज्यांनी खरंच किंवा ध्यानाचा अभ्यास करत असतील, अतिशय गहन ध्यानामध्ये कधी हे अनुभव आले असतील, तर शरीराला हलकेपणा हा जाणवलेला आहे. निदान पाठीचा कणा असे ध्यानात बसले आहेत आणि अचानकच एकदम सरळ व्हायला लागतात, हेही कुठेतरी कारणीभूत आहे. कशाचा परिणाम आहे मला माहीत नाही, कारण हे सगळं म्हणजे हे साईड इफेक्ट्स आहेत. आपण आपलं लक्ष पूर्णपणे शून्य होण्याकडे असतं. हे जे काही परिणाम असतात हे कशामुळे होत आहे काय होतं याचा कोणी विचार करत नाही. मी मागे सांगितलं, याच्या जास्त डोकं याच्यात घालू नका. आणि हे असं हलकं झालेलं शरीर मग अशा पुरुषाला जेव्हा हा अभ्यास करतो या पूरकाचा, शरीरामध्ये या वायूला स्थिर करण्याचा, मग त्याला बाकी सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे तो आकाशात उडणं, इकडे तिकडे जाणं, सराव करणं, या सरावातून त्याला जमतं पाण्यावर चालणं, हवेत थोडंसं वरती चालणं, हे जे काही प्रकार असतात हे सगळे त्यांना सिद्ध होतात. आपण हे चमत्कार पूर्वी ऐकलेले आहेत. मनात शंका असतील खरंच असं होतं की नाही, असं होतं, हे अनेकांनी बघितलेलं आहे. क्रियेच्या दरम्यान सुदर्शन क्रिया करताना किंवा काय असे काही लोकांचे अनुभव आहेत की व्हायब्रेशन्स हे शरीरात खूप जास्त झाले, म्हणजे बसल्या जागेवरतीच थोडंसं असं उचलल्यासारखं होतं. हाही अनेक लोकांचा अनुभव आम्ही ऐकलेला आहे. तर याच्यामध्ये विशिष्ट प्रक्रिया सांगितली आहे की सिद्धी कशी आणायची. शरीर आणि आकाश तत्व हे यांचा संबंध लक्षात घ्यायचा की माझ्या शरीरातच आकाश आहे, पोकळी आहे, आणि तो लक्षात घेऊन त्याच्यावरती संयम करायला सांगितलं आहे. आता संयम म्हणजे काय, तर हे जे अष्टांग योग आहे त्याच्यातलं शेवटचं म्हणजे संयम. हा संयमाच्या माध्यमातून आपले ऋषीमुनी हे एकाच जागी बसून त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती होत होती.
जर कधी पतंजली योगसूत्र नीट अभ्यास केला त्याच्यात तर ह्या गोष्टींबद्दल पुढे कळतील. पतंजली योगसूत्रावरती ज्या कॉमेंट्री आहेत त्याच्यामध्येही जाऊन अनेक सिद्धांनी त्याच्यावर बरंच काही बोललेले आहेत. तर संयमाच्या माध्यमातून बसल्या जागेवरून त्यांनी पूर्ण ब्रह्मांडाचं वर्णन केलेलं आहे. कारण स्वतःला आकाशाशी एकरूप केलं, मग आकाशात गेले असतील म्हणा किंवा आकाशाशी एकरूप केल्यानंतर त्यांना सगळं आकाश दर्शन घडलं. म्हणून ही पृथ्वी कशी दिसते, ही दोन ससा उलटा ठेवल्यासारखी किंवा अशा पद्धतीने दिसते, या ब्रह्मांडात कुठे काय आहे, खगोलशास्त्र कसं आहे, आपल्याकडे ही जी सगळी इतकी माहिती आलेली आहे खगोलशास्त्राची, त्याच्यामध्ये कुठेतरी आपले ऋषींचं हे जे संयम आहे हे कामात आलेलं आहे. तर संयमामुळे सूर्यावरती संयम केल्यावरती खगोलशास्त्राची माहिती होते असं मी कुठेतरी ऐकलंय. तर याच्यात हा संयम करून मग त्याच्या माध्यमातून एकदा तो संयम साधला की मी कापसासारखा हलका आहे अशी भावना करून आपण कापूसच आहोत, स्वतःला कापूस रूप समजून त्याच्याशी तन्मय होऊन मग त्या शरीराला अत्यंत हलकेपणा येतो. आणि मग तो योगी आपला अभ्यास करत त्याचा अभ्यास म्हणजेच प्रॅक्टिस, त्याच्या माध्यमातून पुढे मग बारीक गोष्टी, पाण्यावर चालणं, भूमीपेक्षा थोडं वरती उचलणं, अशा पद्धतीने तो इकडे तिकडे सगळीकडे फिरू शकतो. आणि यानंतर त्याला मग असं फिरत असताना सिद्ध लोकांचं सुद्धा दर्शन होतं. आता हे सिद्धांचं दर्शन कसं होतं तर जेव्हा हे अशा अभ्यासाच्या बळावरती त्यांना कुठलीही सिद्धी प्राप्त होत असते, तर जसं आपल्याला स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसतात तशा स्वप्नावस्थेत सारख्याच या लोकांना सिद्धांचेही दर्शन होतात. सिद्धांशी हे बोलू शकतात. आणि सिद्ध म्हणजे काय, हे साधारण डोळ्यांना, साधारण इंद्रियांना दिसणारी गोष्ट नाही. त्यासाठी ती विशिष्ट अवस्था प्राप्त व्हावी लागते आणि त्याच्यानंतर त्या सिद्धांचं दर्शन होतं. आपल्यातल्या काही जणांना जसं दृष्टांत झाल्याचे अनुभव आपण सांगतो की स्वप्नामध्ये कोणीतरी विशिष्ट सिद्ध आले असतील, परंतु ते सगळ्यांनाच होतात का, नाही होत. त्याच्यामागे कारण काय, तर मन चित्त हे शुद्ध पाहिजे. जर आपलं मन चित्त शुद्ध नसेल तर मग सिद्धांचे आणि या कोणाचे दर्शन होणं हे किंवा त्यांचा दृष्टांत होणं हे शक्य नाही. ज्यांनी योगसिद्धी प्राप्त केलेली आहे त्यांना त्यांचं मन शांत असतं, सिद्ध असतं, चित्त शांत असतं. त्याच्यामुळे जेव्हा ते आपला जो प्राण आहे हा पूर्ण सोडून, रेचक प्रक्रिया म्हणतात त्याला, रेचक प्रक्रिया करून मग आपल्या ब्रह्मरंध्राच्या वरतीही 12 बोटं त्या ठिकाणी त्या श्वासाला स्थिर करतात, ज्याला षोडशांत म्हटलेलं आहे. तर थोडं षोडशांताचा अभ्यास केला तर कळतील की आपल्या शरीरामध्ये 16 ते स्थान आहेत, त्यांचं जे शेवटचं स्थान, तर ते शेवटचं स्थान म्हणून त्याला षोडशांत म्हटलेलं आहे. त्याच्या ठिकाणी जेव्हा हा श्वास स्थिर करतात आणि तेव्हा त्यांना आकाशातून संचार करणाऱ्या सिद्धांचं दर्शन होतं. हे सिद्ध पुरुष हे वायुरूप असतात. त्यांचं दर्शन साधारण किंवा कुठल्या इन्स्ट्रुमेंट्सनी वगैरे दिसत नाही. फक्त योगाभ्यासाने जे सुसंस्कृत झालेलं मन आहे त्याच्याच माध्यमातून या सिद्धांचं दर्शन होऊ शकतं. आणि मग त्यांच्याशी संभाषण, त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्राप्त होऊ शकतात. स्वप्नातलं व्यवहार जो असतो तो त्यांचं फक्त दर्शन तिथेच थांबतो. पुढे स्वप्नामध्ये काही जास्त होत नाही. परंतु इतरांना, ज्यांना कोणाला सामान्यतः असे दर्शन होतात, म्हणजे अगदीच चालता फिरता इकडे दर्शन दिलं तिकडे दर्शन दिलं असे काही लोकांचे अनुभव आहेत, त्याला दृष्टांत असं म्हटलेलं आहे. स्वप्नातही येऊन दृष्टांत आपण अनेकांचे ऐकतो. तर हे सगळे जे काही आहे सिद्धींमध्ये, ह्याच्यातलं आकाशगमन आणि सिद्धांचं दर्शन, ह्याच्याबद्दल आतापर्यंत आपण बोललो. मग इथून पुढे परकाया प्रवेश आहे, अणिमा महिमा सिद्धी आहेत. म्हणजे अणिमा म्हणजे अगदी छोटं होणं, महिमा म्हणजे शरीर खूप मोठं करणं, अशा काही सिद्धींबद्दल परकाया प्रवेश, दुसऱ्यांच्या शरीरात कसा प्रवेश करतो, श्वासाला बाहेर रोखून त्याच्या माध्यमातून हे कसं साध्य होऊ शकतं, हे सगळं इथे वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानसिद्धी ही सांगितले की ज्ञानसिद्धीमुळे या सगळ्या सिद्धी आपोआप येतात. सगळ्यात महत्त्वाची ज्ञानसिद्धी. त्याच्यामुळे जो शहाणा आहे त्यांनी असं 10 ठिकाणी इकडे तिकडे प्रयत्न करायच्या ऐवजी जे महत्त्वाचं आहे ज्ञानाचा मार्ग तो घ्यावा. त्याच्या मागोमाग आपोआप बाकी सगळ्या गोष्टी ह्या सहज येतात. तर ज्ञानसिद्धीचा अभ्यास करत राहावा. म्हणून योग वासिष्ठमध्ये जरी हे वर्णन केलं असेल तरी याच्याकडे विशेष लक्ष न देता एक ठीक आहे, सांगितलं, कळलं, बस तिथल्या तिथे ठेवून द्यायचं. आपल्याला त्या मार्गावरती जायचं नाही. आपण परकाय प्रवेश आणि या सगळ्या सिद्धी उद्या बघू, ज्ञानसिद्धी उद्या बघू. आणि त्याच्यानंतर मग हा जो शिखिध्वज आहे त्याचं पुढचं
बिहेवियर, त्याचं पुढे काय झालं, चुडालाचं काय झालं, सगळं आपण उद्यापासून बघायला सुरुवात करू. आजच्या दिवस इथे थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.